ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने ग्राहकांचं तोंड कडू झालंय। यंदा साखरेचं उत्पादन कमी झालेलं आहे, त्यामध्ये आता मागणी वाढल्याने दरावर परिणाम झालाय। आगामी काळात सणांच्या पार्श्वभूमीवर दर आणखी वाढतील अशी शक्यता वर्तवली जाते। पाहूयात। साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी आपली मराठीची म्हण। पण आता देवाच्या नैवेद्यातले गोड पदार्थ कमी होतील की काय अशी भीती आहे। श्रावण महिन्यापासून गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंत सणांची धामधूम असते। या काळात साखरेला मागणी अधिक, परिणामी साखरेचे दर किलो मागे 3 ते 4 रुपयांनी वाढले। येत्या काळात साखरेचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे ग्राहकांचं तोंड कडू झालंय। घाऊक बाजारपेठेत साखरेचे उच्चांकी दर आहेत। साखरेच्या दरात किलो मागे 3 ते 4 रुपयांची वाढ झाली आहे। साखरेचा दर 42 ते 43 रुपये किलो झालाय। दिवाळीपर्यंत साखरेचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। साखर कारखान्याच्या गेल्या गळीत हंगामामध्ये गाळपाचं गणित बिघडल्यामुळे साखरेचं उत्पादन कमी झालं आणि त्यामुळे बाजारपेठेत साखरेचे भाव वाढले। त्यामुळे 3800 रुपये क्विंटल रुपयांनी मिळणारी साखर 4250 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। या ऑगस्टमध्ये जो 22.5 लाखाचा कोटा दिलेला आहे तो साधारण साखर उद्योगाला वाटत होता की 24च्या लेवलला मिळेल, त्यामुळे तो कोटा कमी आहे अशी एक भीती आली। आणि ओव्हरऑल 1 ऑक्टोबरला जो आपल्याकडे स्टॉक आज कागदावर दाखवला जातोय त्याच्यापेक्षा कमी स्टॉक हातात असेल असे एक ट्रेड सर्कलमधले अंदाज आहेत। या सगळ्याचा परिपाक झाल्यामुळे 100 रुपयांनी दर वाढल्याची वस्तुस्थिती आहे। पण मुख्यतः हा जो आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रातच वाढलेत आहे दर। वर्षभरापूर्वी 42 रुपये असणारे दर आता 45 रुपये झालेले आहेत। जरास म्हणजे 2-3 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जरासं दररोज लागणारी वस्तू असल्यामुळे जरासं अवघड झाले। एकदम 2-3 रुपये वाढल्यामुळे गिऱ्हाईकाचं खिशाला चाड बसलाय जरा। त्यामुळे जरा खरेदीवर जरा म्हणजे गिऱ्हाईक 5 किलो घेणार 3 किलो झाले, 2 किलो घेणार 1 किलो झाले, म्हणजे खरेदी कमी झाल्या। त्यामुळं खप कमी झाला आहे। पण साखर अशी वस्तू आहे की ती जे दररोज लागणारी वस्तू आहे, पण ती घेण्याशिवाय गत्यंतर नाही। पण दरवाढीमुळे जरासं ग्राहकांच्या खिशात चाड बसतोय जरा। साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे। दैनंदिन जो काय आम्हाला खर्च करावा लागत होता इतर वस्तूंच्यावरती, त्या खर्चात आम्हाला तूट झाल्यामुळं आमच्या कुटुंबाला त्याचा प्रचंड नाहक त्रास जो आहे तो व्हायला लागलेला आहे। तरी आमची विनंती आहे की शासनानं साखरेचे दर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा आणि सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा ही आमची विनंती आहे। सणावाराला खास करून गणेशोत्सवात दर दिवशी नैवेद्यासाठी आपल्याला गोड पदार्थ करावाच लागतो। मिठाई आणि पेढे यांनाही मागणी अधिक असते। जर साखरेचे दर आणखी वाढले तर त्याचेही दर वाढतील। इतर साहित्य आणि नारळाचे दर वाढलेले असताना आता साखरही महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांना सण साजरे करताना हात आखडता घ्यावा लागेल असं चित्र दिसतंय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।